श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते. थंबनेल वरून तुम्हाला कळालेच असेल आज आपण कोणत्या विषयी बोलणार आहोत. आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आपण मोरपंख हे ठेवत असतो. मोरपंख आपण आपल्या देवाऱ्यामध्ये नक्की पूजत असतो. जर कोणी विचार करत असेल की आपल्याला देखील आपल्या घरामध्ये देवघरामध्ये मोरपंख ठेवायचा आहे तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ही जी माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ही तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणारी असेल, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, मध्येच स्किप करू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण मोरपंख ठेवत असतो. मोरपंख हा एक अद्भुत ऊर्जेचा स्रोत मानला गेलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील मोरपंखाचा उल्लेख हा केलेला आहे आणि सर्वांनी म्हणजे ज्यांनी कोणी श्रीमद भगवद्गीता पठन केलेली आहे त्यांना मोरपंखाचं वेगळं माहिती विस्तारित करून सांगण्याची गरज नाही. आपण जेव्हा आपल्या घरामध्ये मोरपंख ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल, कुठली शक्ती असेल तर ती त्या ठिकाणी थांबत नाही, त्या ठिकाणाहून ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते. त्याचबरोबर मोरपंखाचे असे बहुतेक म्हणजे पुष्कळ असे उपयोग आहेत आपल्या आयुष्यामध्ये. आपण ते म्हणजे कोणत्या प्रकारे आपण ते उपयोग आपण करून घेऊ शकतो. त्याचबरोबर असे 2 उपाय आहेत. ते उपाय आपली आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी मोरपंखाचा आपण उपयोग करू शकतो. हा उपाय देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत की आपल्या मोरपंख आपण जर घरामध्ये आणतो तेव्हा ते मोरपंख आपल्याला स्वच्छ करायचे असते. आपण जेव्हा मोरपंख एखादं म्हणजे गावाकडच्या साईडला आपण कधी गेलोय आणि त्या ठिकाणी जर मोराचं पंख आपल्याला जमिनीवरती रानामध्ये वगैरे कुठे पडलेलं दिसलं तर ते नक्की आपण उचलू शकतो, उचलून घ्यायचेच असते. परंतु मोरपंख मिळवण्यासाठी आपण आपल्याकडून मोराला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही ही देखील काळजी आपल्याला घ्यायची असते. शक्यतो मोरपंख आणताना आपण जे रानामध्ये वगैरे कुठे बाहेरच्या साईडला पडलेलं जे असतं मोरपंख रस्त्यावर वगैरे तेच मोरपंख आपण घ्यायचं असतं. हल्ली बाजारामध्ये आर्टिफिशियल मोरपंख खूप जास्त प्रमाणात विकण्यामध्ये आलेले आहेत. मग आपल्याला ओरिजिनल कोणतं आणि आर्टिफिशियल कोणतं हे देखील म्हणजे ते त्या ठिकाणी पडताळून घेण्याची आपल्याला आवश्यकता असते. म्हणून मोरपंख जेव्हा आपण घरामध्ये घेऊन येतो तेव्हा सर्वात प्रथम गंगाजल किंवा मग शुद्ध पाण्याने आपण मोरपंखाला 21 वेळा ते पाणी स्प्रिंकल करायचं आहे. पाणी मोरपंखावरती शिंपडायचं असतं. पाणी आपण जेव्हा मोरपंखावरती शिंपडतो तेव्हा आपल्याला ओम शनेश्चराय नमः, ओम शनेश्चराय नमः असं 21 वेळा मंत्र म्हणत आपण ते गंगाजल आहे किंवा शुद्ध पाणी आहे ते मोरपंखावरती शिंपडायचं असतं. मोरपंख आपण कधीही घरामध्ये आपल्या घरात ठेवायचा जर विचार करतोय, ठेवायचा आहे तर कधीही विषम संख्येने आपल्याला मोरपंख ठेवायचं असतं. म्हणजे 1 मोरपंख, 3 मोरपंख, 5, 7 किंवा 11 अशा विषम संख्येमध्येच मोरपंख आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. मोरपंख आपण आपली मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करत आहेत म्हणजे त्यांचा वेगळा कुठे रूम असेल अभ्यास करण्यासाठी तुमच्या घरामध्ये किंवा मग तुमचं घर लहान असेल, आपल्या घरामध्ये लहान जागा असल्या कारणाने वेगळी अशी खोली नाही आहे तर आपलं मूल ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतं, ज्या ठिकाणी त्याचा स्टडी टेबल आहे त्या स्टडी टेबलवरती देखील आपण ते मोरपंख जे आहे ते छोटंसं का होईना ते मोरपंख आपण त्या ठिकाणी चिटकवून म्हणजे सेलो टेपच्या आधारे त्या ठिकाणी चिटकवून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलाची एकाग्रता क्षमता आहे ती वाढण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी मोरपंख ठेवल्यामुळे त्यांना जो अभ्यास करण्यासाठी जी ऊर्जा लागते, जे त्यांचं एकाग्र मन करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्यांना मदत होते. त्याच्यामुळे तिकडे त्या ठिकाणी माता सरस्वतीचा देखील वास निर्माण व्हायला लागतो. आपण सर्वांनी पाहिलेलं असेल माता सरस्वतीचं वाहन हे मोर आहेत आणि त्यांच्या अवतीभोवती देखील मोर वावरत असतात. म्हणून आपण स्टडी टेबलावरती आपण ज्या ठिकाणी आपली मुलं अभ्यास करत आहेत त्या ठिकाणी मोरपंख ठेवल्यामुळे त्यांचा अभ्यासात देखील मन लागतं. त्यांना अभ्यास करण्याची स्वतःहून आकलन क्षमता त्यांची ती वाढत राहते आणि अभ्यास देखील ते छान प्रकारे करू लागतात. त्याचबरोबर
आपल्या घरामध्ये वैवाहिक जीवन, नवरा बायकोचं वैवाहिक जीवन चांगलं म्हणजे विस्कळीत झालेलं आहे, काही त्यांच्यामध्ये छान काही घडत नाही आहे, त्यांच्यामध्ये सतत वाद होतात आहेत, भांडणं होतात आहेत, तर अशा वेळी तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये मोरपंख नक्कीच लावायचं आहे। त्याच्यामुळे तुमच्यामध्ये नवरा बायकोमध्ये प्रेम वाढतं, एकोपा वाढतो आणि त्याच्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनमध्ये देखील छान आनंदाचे वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होतं। त्याचबरोबर आपण आपल्या घराच्या पूर्वेकडच्या म्हणजे पूर्व दिशा जी आहे आपल्या घराची, त्या भिंतीवरती जर आपण मोरपंख एका फ्रेम मध्ये लावली, आता फ्रेम मध्ये तरी लावत असताना फ्रेमच्या पाठीमागे काहीही नसावं, पूर्ण फ्रेम ही रिकामी असावी आणि फक्त आपल्याला त्याच्यामध्ये मोरपंख लावायचा आहे। तर मोरपंख आपण ज्या पूर्वेच्या बाजूला, पूर्वेकडे जी भिंत असेल त्या भिंतीवर लावलं तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपली आर्थिक बाजू जी आहे ती भक्कम होण्यासाठी मदत होते। आर्थिक अडचण आपल्या आयुष्यामध्ये जी काही आलेली असते ती हळूहळू कमी होण्यासाठी मदत होऊ लागते। आपल्या घरामध्ये पैशाला पैसा जोडून राहू लागतो, पैसा येण्याचे मार्ग मोकळे व्हायला लागतात। त्याच्यामुळे घराच्या पूर्व दिशेला आपण हे मोरपंख नक्कीच ठेवू शकतो। त्याचबरोबर आपल्या घराचं जे देवघर आहे हे ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी देखील आपण मोरपंखाचा गुच्छा हा नक्कीच ठेवायचा असतो। आपण सर्वांना ठाऊक आहे मोरपंख हे भगवान हरींना, विष्णूंना अतिशय प्रिय आहे, म्हणून ज्या देवघरामध्ये मोरपंख पूजले जाते त्या घरामध्ये भगवान विष्णूंचा वास देखील त्या ठिकाणी असतो आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू असतात त्या ठिकाणी त्यांची पत्नी, त्यांची भार्या, आई महालक्ष्मी माता त्या ठिकाणी असते। आणि जेव्हा आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी प्रस्थान करते, जेव्हा ती आपल्या घरामध्ये येते तेव्हा आपल्या घराचं वातावरण सकारात्मक होतच, परंतु आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक चणचण आपल्याला भासू लागत नाही। जे काही आर्थिक पैशासंबंधीचे जे काही A to Z प्रॉब्लेम्स असतात ते पूर्णपणे नष्ट होण्यासाठी हळूहळू का होईना आपल्याला मदत होते। म्हणून आपण अशा प्रकारे मोरपंख आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये खूप प्रकारचे भांडणं होतात आहे, आपलं कोणाशीच एकमेकांबरोबर काहीही पटत नाही आहे, त्यावेळेस देखील आपण 5 मोरपंख एका सफेद दोऱ्याने बांधायचे आहे आणि त्या सफेद दोऱ्याने मोरपंख जे बांधलेले आहेत ते मोरपंख अगदी सकाळी आणि संध्याकाळी आपण जेव्हा दिवाबत्ती करतो, दिवाबत्ती झाल्याच्या नंतर ते 5 मोरपंख आपल्या पूर्ण घरभर, म्हणजे आपलं घर जेवढं आहे त्या पूर्ण घराच्या भिंतींना, पूर्ण कानाकोपऱ्यापर्यंत ते मोरपंख आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। असं आपल्याला कंटिन्यू 21 दिवस लगातार करायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक निगेटिव्ह जी काही शक्ती, ऊर्जा थांबलेली आहे, कुठल्या कोपऱ्यामध्ये वगैरे साचून राहिलेली असेल तर ती पूर्णपणे नष्ट होते आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक बाबी घडतात, विचार येऊ लागतात, ते सर्व नष्ट होतं आणि आपल्या घराचं वातावरण अगदी छान उल्हासदायक निर्माण होतं। छान असं वातावरण, आनंदी वातावरण निर्माण व्हायला मदत होते। म्हणून 21 दिवस कंटिन्यू आपल्याला 5 मोरपंख आपल्या घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे। अगदी सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला कंटिन्यू हा उपाय आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला आपली आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी। आता हा उपाय तुमचं जर ऑफिस असेल, बिझनेस असेल, एखादं तुमचं ऑफिस ठिकाण असेल, ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी तुमची ग्राहकी वाढवण्यासाठी, तुमच्या इकडे म्हणजे तुमचा व्यवसाय दुप्पट होण्यासाठी, वाढण्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये देखील करू शकता। तुमचं बिझनेसचं जिथे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता। तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये देखील करू शकता। आपल्याला हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे। गुरुवारच्या दिवशी आपल्याला 3 किंवा 5 मोरपंख घेऊन यायचे आहेत। अगदी 1 मोरपंख घेतला तरी देखील चालेल। मोरपंख घेऊन आल्यानंतर गंगाजलाने त्याला 21 वेळा ओम शनेश्वराय नमः असं पाणी शिंपडत आपण त्यांना छान स्वच्छ करून घ्यायचं आहे। एखादं लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, त्याच्यावरती ते मोरपंख ठेवायचं आहे आणि मोरपंख लाल वस्त्राच्या, आपण जे लाल रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे त्याच्यावरती मोरपंख ठेवायचा आहे आणि 5 अखंड हळकुंड म्हणजे शाबूत हळकुंड घ्यायची आहे
जी लेकूरवाळी हळकुंड असते ती हळकुंड आपल्याला घ्यायची आहे, तुटलेली हळकुंड घ्यायचं नाही। ते हळकुंड घ्यायचं आहे आणि त्या लाल वस्त्रामध्ये आपण बांधून घ्यायचं आहे, बांधायचं आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। आपण ज्या वेळेस हे देवघरामध्ये ठेवणार त्याच्यावरती हळद कुंकू पिवळ्या रंगाचं चंदन आपल्याला त्याला अर्पण करायचं आहे, त्याला अक्षता वाहायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचे आहे, आसन घेऊन बसायचे आहे। बसून झाल्यानंतर भगवान विष्णूंना नामस्मरणामध्ये घ्यायचं आहे, त्यांना वंदन करायचं आहे, गणपती बाप्पाला वंदन करायचं आहे आणि भगवान विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी दिवसांदिवस आपली प्रगती होत जाऊ दे, कोणाचीही दृष्ट वाईट नजर वाईट बाधा आपल्या घराला लागू नको देऊ, असं आपण प्रार्थना भगवान विष्णूंना करायची आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला एक माळ म्हणजे 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र चॅन्ट करायचा आहे, हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। एक माळ 108 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर आपण आपल्या बसल्याच्या ठिकाणी उठायचे आहे, परत एकदा भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे आणि ते आपण जे मोरपंख लाल वस्त्रामध्ये ज्या ठिकाणी ठेवलेला आहे देवघरामध्ये ते 21 दिवस त्याच ठिकाणी ठेवायचं आहे। ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये केली असेल, व्यवसायामध्ये करणार असाल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा गल्ला वगैरे असतो त्या ठिकाणी हे तुम्हाला लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे। अगदी 21 दिवस आपल्याला त्याच ठिकाणी ते ठेवायचं आहे। 21 दिवस त्याला हात लावायचा नाही, त्याला तिकडून हलवायचं नाही, त्याची जागा चेंज करायची नाही। 21 दिवस झाल्याच्या नंतर 22व्या दिवशी ते मोरपंख आपण घ्यायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। तुमची आता व्यवसायाच्या ठिकाणी तुमचा ज्या ठिकाणी गल्ला वगैरे असेल, तुमचा तिजोरी ज्या ठिकाणी असेल किंवा तुमचं रजिस्टर वगैरे काही असेल त्या रजिस्टर मध्ये देखील तुम्ही ते मोरपंख ठेवलं तरी देखील उत्तम ठरणार असेल। तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तर तुमच्या तिजोरीमध्ये जे काही तुमचं धन आहे, संचय म्हणजे धन आहे, जे काही तुमच्या धनासंबंधीच्या वस्तू आहेत ते दिवसेंदिवस वाढत राहतील, पैशाचे आवक तुमच्या घरामध्ये वाढत राहतील। ज्या ठिकाणावरून तुमचे ब्लॉकेजेस असतील, पैसे येण्याचे ब्लॉकेजेस काही असेल ते ब्लॉकेजेस पूर्णपणे निघून जातील, पैसाला पैसा टिकून राहील घरामध्ये। व्यर्थ वायफळ पैसा आपल्या हातातून जो खर्च होतो ते खर्च होण्याचे देखील प्रमाण कमी कमी व्हायला नक्कीच आपल्याला नक्कीच ते जाणवू लागेल आणि हा अनुभव स्वतः आपल्याला नक्कीच येणार आहे। म्हणून हा उपाय सर्वांनी करा, आपल्या घरामध्ये आपल्या ऑफिसच्या ठिकाणी आपली प्रगती होण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा पाणी टिकून राहण्यासाठी हा उपाय नक्की करा। त्याचबरोबर मोरपंख हे अगदी अद्भुत म्हणजे चमत्कारिक ते आहेच आहे, परंतु भगवान विष्णूंनी आपल्याला असा तो आशीर्वाद दिलेला आहे की ज्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवान विष्णू आपल्या बरोबर येऊ शकत नाहीत, म्हणून हे मोरपंख त्यांनी पृथ्वीवरती आपल्यासाठी पाठवून दिलेला आहे अशी मान्यता देखील शास्त्रामध्ये देखील सांगितलं गेलेलं आहे। म्हणून मोरपंख हे आपण आपल्या घरामध्ये लावणे अत्यंत गरजेचं आहे, शुभतेचं मानलं गेलेलं आहे। परंतु त्याचबरोबर जर चुकीच्या ठिकाणी तुम्ही मोरपंख ठेवलात तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्या आयुष्यावरती व्हायला लागतात। जे म्हणजे काय तर आपण मोरपंख हे कधीही आपले जे बाथरूम असतं त्या ठिकाणी कधीही ठेवायचं नाही, बाथरूमच्या आसपास कुठेही ठेवायचं नाही। मोरपंख आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी ते जागा नेहमी स्वच्छ ठेवायची आहे। आठवड्यातून एकदा तरी मोरपंख छान स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। आपण मोरपंखावर कधीही धूळ वगैरे साचून द्यायची नाही, मोरपंख कधीही स्वच्छ ठेवायचा आहे। त्याचबरोबर मोरपंखाला देखील सकाळ संध्याकाळी आपण जेव्हा दिवाबत्ती करतो तेव्हा उदबत्ती अगरबत्ती तुम्ही जे काही दाखवता ते तुम्ही त्याला देखील मोरपंखाला देखील दाखवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला मोरपंखाची देखील काळजी घ्यायची असते। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत ती जर सतत चिडचिड करत असतील, सतत त्यांना काही ना काहीतरी आजार वगैरे लागत असेल, सतत म्हणजे काही ना काहीतरी आज ताप आलाय उद्या हे झालंय, सतत त्याच्यामुळे त्यांची तब्येत खालावलेली आहे, तर अशा वेळी देखील तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या अंगावरून संध्याकाळी 7च्या दरम्यान 5 मोरपंख घ्यायचे आहेत आणि ती 5 मोरपंख त्यांच्या डोक्यावरून क्लॉकवाईज फिरवून घ्यायची आहेत आणि 5 वेळा ती त्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत ती उतरवायची आहेत आणि ती बाहेर जाऊन झाडायचं आहे मोरपंख आणि परत आपण ज्या ठिकाणी मोरपंख ठेवलाय त्या ठिकाणी ते ठेवून द्यायचं आहे। असं तुम्ही कंटिन्यू 3 दिवस केलं तरी देखील तुमचं मूल खूप शांत होईल, तुमच्या मुलाला जी काही नजर लागलेली आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल। नक्की हा उपाय आपल्या मुलासाठी
त्यासाठी देखील मोरपंखाचा हा उपाय आपण नक्की करू शकतो। तर अशा प्रकारे मोरपंख हा सायंटिफिकली देखील आपल्यासाठी फार उपयुक्त असतो, धार्मिकरित्या देखील फार उपयुक्त आहे। वास्तुशास्त्राप्रमाणे देखील आपल्या घरामध्ये मोरपंख ठेवल्यामुळे आपल्या घराचं वातावरण आनंददायी होतं, सकारात्मक होतं। म्हणून सर्वांनीच अगदी मोरपंख ज्या ठिकाणी ठेवलेला आहे मी सांगितलेल्या प्रकारे तुम्ही नक्की ठेवा, किंवा मग तुमचं ज्या म्हणजे मी सांगितलेले आहे अगदी तशाच प्रकारे असेल तर गुड अँड वेल आहे। जर तुम्ही विचार करत असाल मोरपंख ठेवायचा तर नक्कीच हा मोरपंख तुम्ही ठेवा। त्याचबरोबर तुम्ही मोरपंख तुमच्या घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवलेला आहे ते देखील मला कमेंटमध्ये सांगा। आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। कमेंटमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न तुमचे असतील ते लिहायला विसरू नका। नक्कीच माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन। तुम्ही जर नवीन असाल आपल्या या चॅनलवरती नक्कीच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।